स्वराज्याची पहिली राजधानी, जिथून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा कारभार पाहिला आणि सह्याद्रीच्या छातीवर पराक्रमाची मोहर उमटवली. तब्बल 26 वर्षे महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेला गडांचा राजा आणि राजांचा गड म्हणजेच किल्ले राजगड. आजच्या व्लॉगमध्ये आपण हाच सुवर्ण इतिहास अनुभवणार आहोत. मी तुमचा होस्ट सनी गावडे स्वागत करतो या चॅनलमध्ये. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण राजगडाच्या कानाकोपऱ्यात दडलेला इतिहास आज आपण पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, आज आपण निघालो आहोत गडांचा राजा आणि राजांचा गड म्हणजेच किल्ले राजगड. स्वराज्याची पहिली राजधानी पाहण्यासाठी आम्ही पहाटे 6 वाजता पुण्याहून निघालो. पुणे सातारा हायवे सोडून आपण राजगडाच्या दिशेने वळल्यावर सकाळी सकाळी रस्ता संपूर्ण धुक्याने भरलेला होता. धुक्याची ती चादर ओलांडत आपण पाली गावात पार्किंग स्पॉटला पोहोचलो आणि इथूनच सुरू होतो आपल्या स्वराज्याच्या राजधानीचा हा अविस्मरणीय प्रवास. आपण आलो आता राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी. तर इथे आपण गाडी पार्क केली आहे आणि आता आपला ट्रेक चालू करतो. राजगडावर जाण्यासाठी मुख्य 2 वाटा आहेत, एक गुंजवणे आणि दुसरी पाली. आज आपण पाली मार्ग निवडला आहे. हा मार्ग इतर वाटांच्या तुलनेत थोडा रुंद आणि व्यवस्थित असला तरी सह्याद्रीची ही चढण तुमची खरी परीक्षा घेणारी आहे. किल्ला चढण्यासाठी सकाळी लवकर सुरुवात केली तर फार उत्तम, कारण ऊन वाढायच्या आत आधी चढण पूर्ण केल्यामुळे जास्त थकवा जाणवत नाही आणि निसर्गाचा आनंदही घेता येतो. सुरुवातीला थोडी माती आणि दगडांची वाट लागते. जसं आपण वर जातो तसं आपल्याला गडाच्या जुन्या पायऱ्या दिसू लागतात. ट्रेकिंग करताना दम लागतो, पण सह्याद्रीचा अथांग पसारा, सकाळची थंड हवा आणि आजूबाजूची हिरवळ तुमचा थकवा दूर करते. जसे आपण वर चढतो तसे राजगडाचे अवाढव्य रूप आपल्याला दिसते. 1.5-2 तासाच्या ट्रेक नंतर आता आपण पोहोचलो आहोत राजगडाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ म्हणजेच पाली दरवाजाजवळ. या दरवाजाची भव्यता पाहून मन थक्क होतं. या ऐतिहासिक दरवाजातून पाऊल आत टाकलं की आपण खऱ्या अर्थानं स्वराज्याच्या पहिल्या राजधानीत प्रवेश करतो. मित्रांनो, पाली दरवाजाचे स्ट्रक्चर अतिशय भव्य दिव्य आहे. मुळात हा पाली दरवाजा एकूण 2 दरवाजांची मालिका आहे आणि आपल्याला आता नजरेस पडतोय तो पाली दरवाजा क्रमांक 2. या दरवाजापासून वरती आलं की आपल्याला पहारेकऱ्यांच्या देवड्या पाहायला मिळतात आणि तिथून वरती आलं की आपल्याला गडाची तटबंदी लागते. पाली दरवाजामार्गे आपण सर्वात अगोदर पद्मावती माचीवर पोहोचतो. या नकाशामुळे आपल्याला राजगड किती विस्तारलेला आहे हा समजतो. आता आपण निघालो आहोत पद्मावती देवीच्या दर्शनासाठी. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत तिथे. या बाजूला पद्मावती देवी मंदिर आहे, रामेश्वर मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा राजगड किल्ला जिंकून घेतल्याच्या नंतर बरेचसं बांधकाम करून घेतलं. त्याचवेळी महाराजांनी या किल्ल्यावर पद्मावती मंदिरही बांधून घेतले आणि या देवाच्या नावावरून या माचीला पद्मावतीची माची असं म्हटलं जातं. चला तर पाहूया पद्मावती देवीचं मंदिर. जेव्हा आपण मंदिरात प्रवेश करतो तेव्हा अगदी समोरच आपल्या मंदिराचा गाभारा नजरेस पडतो. पद्मावती देवी समोर नतमस्तक होऊन दर्शन घेतो. मंदिराच्या आतमध्ये खांबावर छत्रपती घराण्यातील सदस्यांच्या थोडक्यात माहिती देण्याच्या प्रतिमा लावल्या आहेत. मंदिराच्या मागेच आपल्याला पिण्याच्या पाण्याचे विहीर पाहायला मिळतात. बाजूला आपल्याला रामेश्वर महादेवाचं मंदिर दिसतं. या मंदिराच्या बाहेर असणाऱ्या नंदीचं दर्शन घेत आपण मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करतो. गाभाऱ्याच्या आतमध्ये महादेवाची शिवकालीन पिंड आहे आणि तिथं नतमस्तक होऊन दर्शन घेतो आणि शेजारीच असणारी मारुतीरायांचं देखील दर्शन घेतो. या रामेश्वर मंदिराच्या शेजारी दीपमाळ आपलं लक्ष वेधून घेतो. पद्मावती मंदिरासमोरच महाराणी सईबाई यांची समाधी आपल्याला या राजगडावर पाहायला मिळते. या बाजूला आपल्याला पद्मावती तलाव पाहायला मिळतो. या पद्मावती माचीवर आपल्याला एक तलाव पाहायला मिळतो. या तलावाला पद्मावती तलाव असं म्हटलं जातं. तो आज देखील सुस्थितीत आहे. तर मित्रांनो, या बाजूला एक चोर दरवाजा सुद्धा आहे. तर सध्या आपण चाललोय ते चोर दरवाजाकडे. चला तर मग ते आपण पाहूया. पद्मावती तलावाच्या बाजूला चोर दरवाजा पाहायला मिळतो. तो गुंजवणे गावामार्गे गडावर येतो. मित्रांनो, तर सध्याच्या कंडिशनला हा दरवाजा आत्ता तरी बंद आहे, काम चालू असल्यामुळे. गुंजवणे गावातून 2 वाटा राजगडावर येतात. एक वाट आपल्याला सोहळा आणि पद्मावती माचीच्या दरम्यान असलेल्या गुंजवणे दरवाजाच्या इथे घेऊन येते आणि दुसरी वाट पद्मावती माचीवर असलेल्या चोर वाटेने गडावर घेऊन येते. पद्मावती माचीवर आपल्याला राजवाड्याचे अवशेष नजरेस पडतात. हे राजवाड्याचे अवशेष पाहत पुढे जात असताना वाटेत अंबरखाना आणि दारखान्याचे अवशेष देखील पाहायला मिळतात.
या सर्व वास्तू पाहून पुढे गेले की आपल्या नजरेस पडते ती वास्तू म्हणजे सदर. या पद्मावती माचीवरील सदर आज देखील सुस्थितीत आहे. पद्मावती माचीवरील संपूर्ण वास्तू पाहून झाल्यानंतर आपण निघालो या किल्ल्याच्या बालेकिल्ल्याकडे. आणि वाट अतिशय सुंदर आहे आणि पुढे खड्या चढाईची चढण आहे. ती चढून आपण या किल्ल्याच्या बालेकिल्ल्यावर पोहोचतो. बालेकिल्ल्यावर जाणारी वाट काही प्रमाणात अवघड आहे आणि इथे जर निष्काळजीपणा केला तर ते धोकादायक ठरू शकते. इथल्या पायऱ्या जवळजवळ 80 डिग्री कोनात आहेत. खूपच उंच आणि अरुंद असल्यामुळे दम चांगलाच लागतो. मित्रांनो, खडी चढाई चढून वर आलो की आपण पोहोचतो या महाद्वारापाशी आणि इथून आतमध्ये गेल्यावर आपण बालेकिल्ल्यावर जाऊन पोहोचतो. आता आपण आहोत बालेकिल्ल्याच्या महादरवाजापाशी. बालेकिल्ल्याची जी चढाई करताना जो हा पोर्शन आहे ना, सर्वात जास्त अवघड आहे. महादरवाजापासून आत आल्यानंतर आपल्या समोरच जन्नी देवीचं मंदिर दिसतं. बालेकिल्ल्यावर जन्नी देवीचं दर्शन घेऊन आपण आता बालेकिल्ल्याच्या पुढील भागात जाणार आहोत. आलो आपण बालेकिल्ला महादरवाजाच्या वर. तर ह्या बाजूला आहे पद्मावती माची, या बाजूला सुवेळा माची आणि या बाजूला जन्नी देवी मंदिर. जन्नी देवीचं दर्शन घेऊन आपण आलो वरती. इथे आपल्याला हा तलाव पाहायला मिळतो. या तळ्याचा आकार चंद्रकोर सारखा आहे, त्यामुळे याला चंद्रकोर तळ असं म्हटलं जातं. तर या बाजूला आपल्याला टाक्यांचा समूह पाहायला मिळतो. चंद्रकोर तलावाच्या पुढे आपल्याला ब्रह्मेश्वर महादेवाचं मंदिर लागतं. मंदिराच्या गाभाऱ्यात धातूचं शिवलिंग आहे आणि महाराजांची मूर्ती सुद्धा आहे. या मंदिराच्या पाठीमागे आपल्याला बाजारपेठेचे अवशेष पाहायला मिळतात. मित्रांनो, जर तुम्ही नीट पाहिलं तर आपल्याला एका बाजूला अवडव पसरलेली संजीवनी माची दिसते, तर दुसऱ्या बाजूला आपण मगाशी जिथून वरती आलो ती पद्मावती माची पाहायला मिळते. आणि अगदी समोर पाहिलं तर सह्याद्रीच्या डोंगरामध्ये स्वराज्याचा पहिला किल्ला म्हणजेच किल्ले तोरणा अतिशय दिमाखात उभा असलेला दिसतो. बालेकिल्ल्याच्या मध्यभागी आपल्या राजसदरेचे अवशेष पाहायला मिळतात. इथूनच गडावरील राज्यकारभार चालवला जाईल. या सदरेच्या शेजारीच आपल्या राजवाड्याचे अवशेष पाहायला मिळतात. खुद्द छत्रपती शिवाजी महाराज यांचे इथे वास्तव्य होतं. या बालेकिल्ल्यावर आल्यानंतर एक गोष्ट समजते. छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगडाचा राजधानी म्हणून का निवड केली होती? कारण हा बालेकिल्ला विस्तीर्ण स्वरूपाचा आहे, त्यामुळे या किल्ल्यावर राज्यकारभार चालवणे सोपे होते. राजगडावर असणाऱ्या 3 प्रशस्त माच्यांपैकी पद्मावती माची आणि बालेकिल्ला पाहून झाल्यानंतर आपण निघालो आहोत सुवळ्या माचीकडे. वाटेमध्ये आपल्याला हनुमान मंदिर लागते. दर्शन घेतलं आणि पुढे निघालो. आता आपल्याला नजरेस पडतोय तो चिलखती बुरुज. सुवळ्या माचीला जाताना लागणारा हा बुरुज भक्कम असा इतिहासाची साक्ष देत उभा आहे. आता आपण आलो आहोत चिलखती बुरुजाच्या इथे. चिलखती बुरुजाच्या पायऱ्यांवरून वरती आलो की आपल्याला सुवेळा माचीचे विहंगम दृश्य पाहायला मिळते. चिलखती बुरुज पाहिल्यानंतर आपण पुढे निघालो. पुढे जात असताना आपल्याला गणपती बाप्पाचे दर्शन होते. बाप्पांचे दर्शन घेऊन पुढे जात असताना आपल्याला सुवळ्या माचीचा तटबंदी दरवाजा दिसतो. तटबंदी दरवाजा पाहून आपण निघालो आहोत राजगडावरील सुप्रसिद्ध असलेलं नेडे या ठिकाणी. सुवळ्या माचीचे वैशिष्ट्य म्हणजे हे नेडं. खडकामध्ये नैसर्गिकरित्या तयार झालेले छिद्र किंवा हवेच्या दाबामुळे तयार झालेले छिद्र यालाच नेड असे बोलतात. राजगडावरील हे नेडं पाहून आपण निघालो आहोत आता सुवेळा माचीच्या शेवटच्या टोकाकडे. या दरवाजातून बाहेर गेल्यानंतर आपल्याला राजगडावरील सुवेळा माचीचे शेवटचे टोक पाहायला मिळते. मित्रांनो, आता आपण उभे आहोत राजगडावरील सुवेळा माचीच्या अगदी शेवटच्या टोकावर. ही माची म्हणजे राजगडाच्या सर्वात अरुंद आणि लांबवर पसरलेला भाग. तर मित्रांनो, असा होता राजगड किल्ल्याचा प्रवास. तुम्हाला हा आजचा व्लॉग कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका प्रवासात. तोपर्यंत जय महाराष्ट्र.